तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये. तर आज आपण बघणार आहोत महत्त्वाचा विषय, तो म्हणजे पद्म अवॉर्ड्सबद्दल. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जे अवॉर्ड्सबद्दल जे काय अवॉर्ड्स आहेत, पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री, याबद्दल आपण सर्व माहिती घेणार आहोत आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून पण आपण महत्त्वाची माहिती घेणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सर्व काही समजणार आहे. तर व्हिडिओची सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला मी सांगतो, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जे काय नंतर नोटिफिकेशन येतील ते तुम्हाला लवकरात लवकर कळतील. तर चला मग सुरुवात करू पद्म अवॉर्ड्स 2024. तर चला मग सुरुवात करू आपण. तर पद्म अवॉर्ड्स 2024ची लिस्ट जी आहे ते रिपब्लिक डे जे आहे, म्हणजे आपलं गणतंत्र दिवस, त्याच्या पूर्वसंध्येला अनाऊन्स केली जाते दरवर्षी. तर ठीक आहे, हा जो अवॉर्ड आहे हा आपल्या देशात मिळणारे जे अवॉर्ड आहेत त्यापैकी वन ऑफ द हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहे. भारतरत्नानंतर पद्म अवॉर्डचा क्रमांक लागतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पद्म पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असून ते 3 श्रेणीमध्ये दिले जातात. तर ते श्रेण्या कोणत्या आहेत? तर त्या श्रेण्या आहेत पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. या 3 श्रेणींमध्ये पद्म पुरस्कार दिले जातात आणि देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहे. ठीक आहे. पद्मविभूषण जो आहे, पद्मविभूषण हा पुरस्कार असाधारण आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जातो. पद्मभूषण हा उच्च दर्जाच्या विशिष्ट सेवेसाठी दिला जातो आणि पद्मश्री जो अवॉर्ड आहे हा कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी प्रदान केला जातो. आणि हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दिले जातात. हे जे पुरस्कार आहेत, हे पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिले जातात? तर हे कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक क्षेत्रात कार्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा व नागरी सेवा इत्यादी विविध क्षेत्रातील विशिष्ट कार्यासाठी पद्म पुरस्कार दिले जातात, हे तुम्ही लक्षात राहू द्या. तर चला मग बघू आपण. तर सर्वात पहिले यावर्षी सर्वाधिक विजेते जे आहेत ते महाराष्ट्र या राज्यातून आहेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्रानं यावर्षी पद्म पुरस्कारांमध्ये नंबर पटकावला, कारण की महाराष्ट्राला सर्वात जास्त पुरस्कार मिळाले. तर महाराष्ट्रातून एकूण 15 व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाले. त्यानंतर तमिळनाडूचा क्रमांक लागतो. तमिळनाडूत 13 व्यक्तींना पुरस्कार मिळाला, उत्तर प्रदेशला 11 आणि पश्चिम बंगालमध्ये पण 11 आणि केरळमध्ये 8 पुरस्कार मिळाले. तर दरवर्षी मार्च किंवा एप्रिलमध्ये राष्ट्रपती भवनात होणाऱ्या औपचारिक कार्यक्रमांमध्ये भारताच्या राष्ट्रपतींकडून हे पद्म पुरस्कार प्रदान केले जातात. तर या यादीमध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांपैकी 19 जे आहेत हे महिला आहेत, हे लक्षात राहू द्या. आणि या यादीमध्ये परदेशी येणार आहे आणि जे बाहेर OCI क्षेत्रातील 6 व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला आणि मरणोत्तर किती? तर मरणोत्तर 16 व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे, हे तुम्ही लक्षात राहू द्या. यातले जे महत्त्वाचे आहे ते काय आहे? तर 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री. हे परीक्षांमध्ये विचारलं जातं की बुवा 2024मध्ये किती व्यक्तींना पद्मविभूषण मिळाला? तर तो 5 व्यक्तींना मिळाला, पद्मभूषण 13 व्यक्तींना मिळाला आणि पद्मश्री एकूण 113 व्यक्तींना मिळाला. तर हे तुम्ही लक्षात राहू द्या. आणि एकूण विजेत्यांपैकी 19 जे आहेत हे महिला आहेत, हे पण तुम्ही लक्षात राहू द्या. खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत जे परीक्षांमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर चला नेक्स्ट. तर आता आपण बघू पद्मविभूषण किती जणांना मिळाला. तर पद्मविभूषण हा पुरस्कार जो आहे हा एकूण 5 व्यक्तींना मिळाला. किती व्यक्तींना मिळाला? 5 व्यक्तींना मिळाला. तर ते कोणते आहेत ते बघू आपण. धर्मेंद्रंना कला क्षेत्रात मिळाला आणि राजम उत्तर प्रदेश यांना पण कला क्षेत्रातून मिळाला.
आणि पी नारायणन यांना पद्मविभूषण हा केरळ राज्याचे व्यक्ती आहेत हे यांना लिटरेचर व एज्युकेशनमध्ये मिळाला, म्हणजे साहित्य व शिक्षण. आणि हे जे व्यक्ती आहेत व्ही एस अच्युतानंदन यांना पण केरळ राज्याचे व्यक्ती आहेत यांना पण पद्मविभूषण मिळाला. हे केरळ राज्याचे सी एम राहिलेले आहे 2006 ते 11 दरम्यान. हे लक्षात राहू द्या, कारण की प्रश्न विचारला जाऊ शकतो की 2024मध्ये व्ही एस अच्युतानंदन यांना जो पद्मविभूषण मिळाला हे केरळ राज्याचे कोण होते. तर हे केरळ राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आणि के टी थॉमस हे केरळमधून येतात आणि यांना सामाजिक कार्यासाठी पद्मविभूषण मिळालं आहे. हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होऊन गेलेले आहेत. तर असे प्रकारे 5 व्यक्तींना पद्मविभूषण मिळाला. कला क्षेत्रातील 2 आहेत, एन राजम व धर्मेंद्र सिंग देओल असं त्यांचं नाव आहे. धर्मेंद्र आणि एन राजम हे कला क्षेत्राशी आहेत. आणि पी नारायणन हे साहित्य व शिक्षण क्षेत्रातील आहे. आणि के टी थॉमस व व्ही एस अच्युतानंदन हे जे आहेत हे सामाजिक कार्याशी संबंधित आहेत. अशा प्रकारे पद्मविभूषण 2024 5 व्यक्तींना मिळालेले आहे. आता आपण बघू पद्मभूषण. तर पद्मभूषण बघताना हे लक्षात ठेवावं लागेल की हा एकूण 13 व्यक्तींना मिळालेला आहे. तर ते 13 व्यक्ती कोण आहेत ते आपण क्रमाने बघू. अलका याज्ञिक यांचं जे क्षेत्र आहे हे कला क्षेत्रातून मिळालं आणि ते महाराष्ट्र या राज्यातून येतात. तर जे महाराष्ट्र राज्यातून येतात ते खास तुम्ही ध्यानात ठेवा, कारण की महाराष्ट्रातील परीक्षांमध्ये महाराष्ट्राशी संबंधित व्यक्तींना महत्त्व दिलं जातं. 2 नंबर येते श्री भगतसिंग कोश्यारी, हे सामाजिक कार्याशी संबंधित आहेत व हे उत्तराखंड राज्यातून येतात. 3 श्री कलीपट्टी रामास्वामी पलानीस्वामी, हे वैद्यशास्त्र म्हणजे क्षेत्रातून येतात, जे आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहेत. हे कलीपट्टी रामास्वामी पलानीस्वामी आणि हे तमिळनाडू राज्यातून येतात. 4 नंबरला श्री मम्मुट्टी, हे कला क्षेत्रातील आहे आणि हे केरळ राज्यातून येतात. 5 नोरी दत्तात्रेय युडू, डॉक्टर नोरी दत्तात्रेय युडू, हे बी आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहेत आणि हे USA तून येतात, म्हणजे USA येणार आहे. यांचं जे काय मूळ आहे ते भारतीयांशी संबंधित आहे, पण यांचं जे कार्यक्षेत्र आहे हे USA आहे. तर आता आपण नेक्स्ट बघू 6 नंबरपासून. तर 6 नंबरवर श्री पियुष पांडे यांना जो हा पुरस्कार आहे हा मरणोत्तर मिळालेला आहे. कला क्षेत्राशी संबंधित होते आणि हे महाराष्ट्र राज्यातील व्यक्ती आहेत. तर जे महाराष्ट्राशी संबंधित आहेत ते तुम्ही लक्षात राहू द्या. 7व्या क्रमांकावर येतात श्री SKM मैलानंदन, हे सामाजिक कार्याशी संबंधित आहेत व तमिळनाडू राज्याशी बिलॉंग करतात. 8 श्री शतावधानी आर गणेश, कला क्षेत्राशी संबंधित आहेत आणि कर्नाटक राज्यातून येतात. श्री शिबू सोरेन, मरणोत्तर मिळालेलं आहे यांना, हे सामाजिक कार्याशी संबंधित आहे व झारखंड राज्यातून येतात. श्री उदय कोटक, व्यापार व उद्योग, महाराष्ट्र राज्य, इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. 11 नंबरला श्री VK मल्होत्रा यांना पण मरणोत्तर मिळालेलं आहे आणि हे सामाजिक पब्लिक फिगर आहेत, म्हणजे पब्लिक अफेअरमध्ये सामाजिक कार्यामध्ये त्यांचा वाटा आहे. तर ते दिल्ली या केंद्रशासित प्रदेशातील आहे. तर आता आपण बघू 12 व 13 नंबरवर. 12 व 13 नंबरवर श्री वेलापल्ली नटेसन, सामाजिक क्षेत्राशी संबंधित आहे आणि केरळ राज्यातून येतात. 13 श्री विजय अमृत राज, हे खेळ या क्षेत्राशी संबंधित आहे, स्पोर्ट्समधून येतात आणि हे USA यांचं जे क्षेत्र आहे कार्यक्षेत्र आहे USA संबंधित आहे. तर अशा प्रकारे पद्मभूषण जे आहेत हे एकूण 13 व्यक्तींना मिळालेले आहे आणि ते 13 व्यक्ती आपण बघितलेले आहे. तर तुम्ही ते लक्षात राहू द्या. ठीक आहे. आता आपण बघू नेक्स्ट. तर आता आपण बघू महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा. ठीक आहे. तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघताना आपल्याला हे लक्षात असलं पाहिजे की महाराष्ट्राला यावर्षी किती एकूण पद्म पुरस्कार मिळाले. तर 1 पद्मविभूषण, 3 पद्मभूषण आणि 11 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. आणि यामध्ये 3 जे अवॉर्ड आहेत, 3 व्यक्तींना जो अवॉर्ड मिळालेला आहे त्यांना तो मरणोत्तर मिळालेला आहे. हे लक्षात राहू द्या. परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न येऊ शकते
की महाराष्ट्रातील किती व्यक्तींना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळालेले आहेत. तर किती व्यक्तींना मिळालेले आहे, तर ते 3 व्यक्तींना मिळालेले आहेत. ठीक आहे. तर ते 3 व्यक्ती कोणते आहेत, पद्मविभूषण कोणाला मिळाला, पद्मभूषण कोणाला मिळाला, पद्मश्री जे 11 जणांना मिळाला ते कोण आहेत ते आपण बघू. तर चला मग बघू आता आपण. तर पद्मविभूषण हा धर्मेंद्र सिंग देओल यांना कला क्षेत्राशी मिळालेला आहे. मी तुम्हाला अगोदर पण सांगितले होत्या. तर आणि जो पद्मभूषण आहे महाराष्ट्रातील 3 व्यक्तींना मिळालेला आहे. त्यातले ते 3 व्यक्ती कोणते आहेत, तर 3 व्यक्ती आहेत अलका याज्ञिक, कला क्षेत्राशी संबंधित आहेत, खूप प्रसिद्ध गायिका आहेत. 2 आहे श्री पियुष पांडे यांना मरणोत्तर मिळालेला आहे, हे पण कला क्षेत्राशी आहे संबंधित. आणि 3 नंबरवर आहे श्री उदय कोटक, हे व्यापार व उद्योग क्षेत्राशी संबंधित आहेत. कोण, श्री उदय कोटक. तर अशा प्रकारे पद्मविभूषण एका व्यक्तीला मिळाला आणि पद्मभूषण 3 व्यक्तींना मिळालेला आहे. आता आपण बघू पद्मश्री. पद्मश्री जो अवॉर्ड आहे तो एकूण महाराष्ट्रातील 11 व्यक्तींना मिळालेला आहे. तर ते 11 व्यक्ती कोणते आपण क्रमाने बघू. तर क्रीडा, कला आणि समाजसेवा क्षेत्रात महाराष्ट्रातील 11 मान्यवरांना पद्मश्री जाहीर झालेला आहे. तर ते आपण आता बघू. रोहित शर्मा, प्रसिद्ध क्रिकेटर, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार राहिलेले आहे, यांना पद्मश्री मिळाला. आर माधवन, कला क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते. 3 रघुवीर खेडकर, हे पण कला क्षेत्राशी संबंधित आहेत. महाराष्ट्रातील तमाशा व लोककलेतील योगदानासाठी यांना पद्मश्री मिळाला. 4 भिकल्या लाडक्या धिंडा, कला क्षेत्राशी संबंधित आहे, हे पालघरमधील प्रसिद्ध तारपावादक आहेत. कोण आहेत, तारपावादक. तर प्रश्न येऊ शकतो की भिकल्या लाडक्या धिंडा हे प्रसिद्ध म्हणजे हे कोण आहेत. प्रसिद्ध भिकल्या लाडक्या धिंडा हे कोणत्या वाद्ययंत्राशी संबंधित आहेत, तर हे तारपावादक आहेत, हे लक्षात राहू द्या. किती झाले, 4. आता 5 अर्मिडा फर्नांडिस, हे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे आणि यांना जो आहे हा पुरस्कार पद्मश्री हा नवजात बालकांच्या आरोग्यासाठी दिलेल्या योगदानासाठी मिळालेला आहे. आता नेक्स्ट श्रीरंग देवबा लाड यांना कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी पद्मश्री मिळालेला आहे. नेक्स्ट आहे अशोक खाडे. अशोक खाडे यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील यांच्या प्रेरणादायी कार्यासाठी व यशस्वी उद्योजक म्हणून यांना हा जो अवॉर्ड आहे पद्मश्री हा मिळालेला आहे. सत्यनारायण नुवाल यांना व्यापार व उद्योग क्षेत्रातील कार्याबद्दल जो हा पद्मश्री अवॉर्ड आहे हा मिळाला. जुझैर वासी, विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल यांना पद्मश्री अवॉर्ड मिळाला. जुझैर वासी. जनार्दन बापूराव बोथे यांना समाजकार्यासाठी, सामाजिक क्षेत्रातील निस्वार्थ सेवेसाठी जनार्दन बापूराव बोथे यांना पद्मश्री मिळाला. आणि सर्वात शेवटी सतीश शहा यांना जो हा पुरस्कार आहे हा मरणोत्तर मिळाला, तर मनोरंजन क्षेत्रातील योगदानासाठी. तर महाराष्ट्रातील 3 व्यक्तींना मरणोत्तर हा पुरस्कार मिळाला. आता ते 3 व्यक्ती कोणते आपण बघू. तर 1 सतीश शहा, कला क्षेत्राशी संबंधित आहे, 1 झालं. आणि 2 आता 2 आहेत श्री पियुष पांडे, मरणोत्तर मिळाला. आणि धर्मेंद्र सिंग देओल यांना पण मरणोत्तर मिळाला. धर्मेंद्र सिंग देओल, श्री पियुष पांडे हे कला क्षेत्राशी संबंधित आहेत आणि सतीश शहा हे पण कला क्षेत्राशी संबंधित आहेत. म्हणजे तिन्ही व्यक्ती जे आहेत त्यांना मरणोत्तर मिळाला ते कला क्षेत्राशी संबंधित आहेत. हा एक प्लस पॉईंट आहे की तुम्हाला आठवण करायला सोपी जाईल. तर अशा प्रकारे हे जे पद्म पुरस्कार आहेत याबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगितली. तरी मी तुमच्याकडून पूर्ण एक वेळ रिव्हिजन करून घेतो म्हणजे तुम्हाला सोपी जाईल. तर रिव्हिजन काय राहणार आहे, तर पद्म पुरस्कार 3 श्रेणीमध्ये दिले जातात. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. महाराष्ट्रातून सर्वाधिक विजेते आहेत. महाराष्ट्रातून एकूण 15 विजेते, त्यानंतर तमिळनाडूतून 13 विजेते व उत्तर प्रदेशमधून 11 विजेते. तर हे तुम्ही लक्षात राहू द्या, कोण कोण, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश. आणि या यादीमध्ये 5 पद्मविभूषण आहेत, 13 पद्मभूषण आहेत आणि 113 पद्मश्री आहेत. अशा प्रकारे एकूण 131
131 व्यक्तींना हा जो पुरस्कार आहे हा मिळालेला आहे. किती मी लिहून देतो तुम्हाला. 131 टोटल जो पद्म पुरस्कार मिळालेले आहेत ना, हे 131 व्यक्तींना मिळाले आहे. हे तुम्ही लक्षात राहू दे. ठीक आहे. टोटल 131 जणांना मिळाला आणि या 131 पैकी 19 महिला आहेत आणि 16 जणांना मरणोत्तर मिळाला. हे तुम्ही लक्षात राहू द्या. हे पॉईंटबद्दल तुम्हाला माहिती विचारू शकतात पेपरांमध्ये. आणि 5 पद्मविभूषण धर्मेंद्र एन राजम कलाक्षेत्र, पी नारायणन, व्ही एस अच्युतानंदन व के टी थॉमस. तुम्ही वाटलं तर याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ठीक आहे. आणि 13 पद्मभूषण मिळाले. ते 13 पद्मभूषण कोण कोण आहे हे तुम्ही लक्षात राहू द्या. आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा अलका याज्ञिक महाराष्ट्राशी संबंधित आहे. अजून महाराष्ट्राशी संबंधित श्री उदय कोटक यांना पण पद्मभूषण मिळाला. ठीक आहे. श्री पियुष पांडे मरणोत्तर यांना पण पद्मभूषण मिळाला. 3 व्यक्ती हे जे आहेत यांना पद्मभूषण मिळालेलं आहे महाराष्ट्रातून. ठीक आहे. आणि आता हा याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. याच्यामध्ये सर्व माहिती आहे. जसे की महाराष्ट्राला यावर्षी एकूण 15 व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाले. त्यातलं 1 पद्मविभूषण, 3 पद्मभूषण आणि 11 पद्मश्री पुरस्कार. आणि 15पैकी 3 जे आहेत ना ते पोस्ट ह्युमसली मिळालेले आहेत. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात राहू द्या. ठीक आहे. आणि तुमच्यासाठी याचा स्क्रीनशॉट लागत असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि आता तुमच्यासाठी एक प्रश्न, आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. हाऊ मेनी पद्म अवॉर्ड्स महाराष्ट्र बॅग्स इन 2026, म्हणजेच की 2026 मध्ये महाराष्ट्राला एकूण किती पद्म अवॉर्ड्स मिळालेले आहेत. ठीक आहे. आणि तुमच्यासाठी अजून एक प्रश्न असा आहे की 2025 मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळालेले होते. ठीक आहे. तर आशा करतो तुम्हाला आजचं लेक्चर माहिती योग्य वाटलं असेल आणि तुम्हाला जर याचा फायदा झाला असेल, म्हणजेच की याच्यातून तुम्हाला माहिती मिळाली असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि लाईक करा, कमेंट करा व कमेंटमध्ये मी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या. ठीक आहे. ओके. हा तुमच्यासाठी प्रश्न आहे आजचा. कमेंटमध्ये याचं उत्तर द्या. ठीक आहे. कुठं उत्तर द्याल? कमेंटमध्ये. $M पाहिजे. ठीक आहे. कमेंटमध्ये उत्तर द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. चला तर भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.